तर एक मोठी बातमी समोर येते। आज सकाळी अटारा सीमारेषेवर एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। भारताचे बीएसएफचे जवान पीके साहू जे काही काळ पाकिस्तानच्या ताब्यात होते, त्यांची आज पाकिस्तान रेंजर्सच्या एका जवानासोबत अदलाबदल करण्यात आली। ही अदलाबदल सकाळी 10:30 वाजता पार पडली। पीके साहू हे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत। या घटनेमुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील तणाव काहीसा कमी झाला असल्याचे संकेत मिळतात। दरम्यान बीएसएफ जवान पीके साहू यांची पाकिस्तानने सोडवणूक केली आहे। ते पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेले होते अशी माहिती मिळते। दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकिस्तानकडून सोडण्यात आले आणि त्या बदल्यात त्यांच्या एक जवानासोबत ही अदलाबदल करण्यात आल्याची माहिती मिळते। बरोबर आहे। खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते, अटारी बॉर्डरवरून बीएसएफ आणि पाक रेंजच्या जवानांची अदलाबदल झाली आहे। पीके साहू जे बीएसएफचे जवान होते, त्यांना आज सकाळी 10:30 वाजता अटारी बॉर्डरवरती अदलाबदल करण्यात आली। त्यांच्या बदल्यामध्ये पाकिस्तानच्या एका सैनिकाला देखील पाकिस्तानात देण्यात आलं। महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित असेल की भारताचे बीएसएफचे जवान जे पीके साहू आहे, हे जे जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पाकिस्तानच्या रेंजमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती, ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर गेल्या काही दिवसापासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते आणि त्यानंतर आज सकाळी 10:30 वाजता त्यांची एका जवानासोबत पाकिस्तान रेंजरच्या एका जवानासोबत अदलाबदल करण्यात आलेली आहे आणि यामुळे असं म्हणता येईल की सीमावर्ती भागातील तणाव काहीसा कमी झाल्याचा संकेत मिळत आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या घटनेमुळे आता दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील तणाव आता काहीसा कमी झाला असल्याचे संकेत मिळतात।